आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण कॉर्पोरेट अकाउंटिंग या विषयामधील डिबेंचर्स या टॉपिकमधील प्रॉब्लेम नंबर 11 सोडवणार आहोत। यामध्ये आपण आधी प्रॉब्लेम रीड करून घेऊया। गुरुप्रसाद कंपनी लिमिटेड हॅज इश्यूड 6% डिबेंचर्स ऑफ ₹6 lakh. It proceeds to create a redemption fund for the purpose of repaying the loan by setting aside ₹30,000 out of the profit and invest the amount in 5% गव्हर्नमेंट सिक्युरिटीज। या प्रॉब्लेममध्ये असं सांगितले की गुरुप्रसाद कंपनी लिमिटेड यांनी 6% डिबेंचर्समध्ये 6 लाखाचे शेअर्स इश्यू केलेले आहेत आणि त्या कंपनीने महाराष्ट्र गव्हर्नमेंट सिक्युरिटीचे जे लोन आहे ते फेडण्यासाठी प्रत्येक वर्षी 30,000 रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे। तर या प्रॉब्लेममध्ये आपल्याला डिबेंचर रिडम्पशन फंड अकाउंट आणि डिबेंचर रिडम्पशन फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट ओपन करायचं आहे पहिल्या 3 वर्षासाठी। तर आपण आता प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करूया। प्रॉब्लेम सोडवताना आपल्याला 2 अकाउंट्स ओपन करायचे आहेत इन द बुक्स ऑफ गुरुप्रसाद कंपनी लिमिटेड। म्हणजे गुरुप्रसाद कंपनी लिमिटेड हे एक लेजर अकाउंट ओपन करायचं आहे। त्यानंतर डिबेंचर रिडम्पशन फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट हे सुद्धा अकाउंट ओपन करायचं आहे। नेहमीप्रमाणे डेबिट साईड आणि क्रेडिट साईड ओपन करून घ्यायचे आहेत। डेट पर्टिक्युलर्स रुपीज आणि क्रेडिट साईडला डेट पर्टिक्युलर्स रुपीज असे कॉलम तयार करून घ्यायचे आहेत। या आधीच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण असाच प्रॉब्लेम सोडवला होता, पण त्यामध्ये फक्त 2 वर्षांचं आपण इंटरेस्ट या ठिकाणी चार्ज केलेल्या होत्या। आता या प्रॉब्लेममध्ये आपल्याला 3 वर्षांचे काय करायचं आहे, अकाउंट्स ओपन करायचे आहेत। आपण आधी दोन्हीही अकाउंट ओपन करून घेऊयात। डिबेंचर रिडम्पशन फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंट, यामध्ये कंपनीने 6 लाख रुपये शेअर्स इश्यू केलेले आहेत आणि गव्हर्नमेंट सिक्युरिटीजकडून आपण जे लोन घेतलेलं आहे ते लोन फेडण्यासाठी प्रत्येक वर्षी आपल्याला 30,000 रुपये द्यावे लागणार आहेत 5% इंटरेस्टवरून। म्हणजे 30,000 वरती 5% इंटरेस्ट इथे चार्ज करायचा आहे। प्रॉब्लेममध्ये प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे। प्रॉब्लेममध्ये 10% गव्हर्नमेंट सिक्युरिटीज दिलेले आहेत, परंतु प्रॉब्लेम हा 5% गव्हर्नमेंट सिक्युरिटीजने इंटरेस्टने सोडवलेला आहे। त्यामुळे आपण या ठिकाणी 5% इंटरेस्टच घेणार आहोत। सुरुवात करूया। फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि थर्ड इयर असे आपल्याला पोस्टिंग करायचे आहेत। फर्स्ट इयरचे आपण 30,000 रुपये गव्हर्नमेंट सिक्युरिटीजमध्ये दिलेले आहेत, त्याच्यामुळे त्याचं पोस्टिंग होईल बाय प्रॉफिट अँड लॉस सरप्लस अकाउंट। 30,000 रुपये हे आपण भरलेले आहेत फर्स्ट इयरला आणि क्रेडिट साईडला याचं पोस्टिंग झालेलं आहे, परंतु डेबिट साईडला कोणतंही पोस्टिंग झालेलं नाही आहे। त्यामुळे जो फरक येणार आहे तो फरक आपण टू बॅलन्स कॅरीड डाऊन असा शो करणार आहोत। दोन्ही बाजू आपण टॅली करून घ्यायच्या आहेत। 30,000 डेबिट आणि क्रेडिट साईडची टोटल आपण लिहून घेतलेली आहे आणि जो फरक आलेला आहे तो आपण बॅलन्स कॅरीड डाऊन करून घेणार आहोत 30,000। यानंतर जो बॅलन्स फर्स्ट इयरला आलेला आहे तो आपण सेकंड इयरला ब्रॉट डाऊन करून घेणार आहोत। सेकंड इयर बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन जो आलेला आहे 30,000 तोच आपण क्रेडिट साईडला सेकंड इयरला ब्रॉट डाऊन करून घेणार आहोत बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 30,000। आता इंटरेस्ट आपल्याला याच्यावरती चार्ज करायचा आहे 5%। 30,000 वरती 5% इंटरेस्ट चार्ज केल्यावरती अमाऊंट किती येते ते आपण पाहूया, किंवा तुम्ही कॅल्क्युलेटरमध्ये कॅल्क्युलेशन करू शकता। 30,000 गुणिले 5% बरोबर 1,500 रुपये आपल्याला या ठिकाणी अमाऊंट, इंटरेस्टची अमाऊंट येत आहे। त्यानंतर पुढच्या वर्षीचा सुद्धा म्हणजे सेकंड इयरचा
दुसरा हप्ता 30,000 रुपयांचा आपण या ठिकाणी पे करणार आहोत बाय प्रॉफिट अँड लॉस सरप्लस अकाउंट 30,000. क्रेडिट साईडला कोणतेही या ठिकाणी पोस्टिंग केलेले आहेत, परंतु डेबिट साईडला कोणतेही पोस्टिंग नाही आहे, त्यामुळे आपण सेकंड इयर इथे क्लोज करून घेणार आहोत. क्रेडिट साईडची एकूण टोटल झालेली आहे 61,500, 61,500. 30 टोटल आपण डेबिट साईडला पण घेणार आहोत, तर 61,500. आणि सेकंड इयरचा बॅलन्स जो आलेला आहे, फरक आलेला आहे 61,500. हा बॅलन्स आपण सेकंड इयरला टू बॅलन्स कॅरीड डाऊन करून मेन्शन करणार आहोत. सेम त्याच पद्धतीने फर्स्ट इयरचा जसा आपण सेकंड इयरला ब्रॉड डाऊन केला, तसाच सेकंड इयरचा थर्ड इयरला ब्रॉड डाऊन करायचा आहे बॅलन्स. थर्ड इयरचा बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन 61,500. हा सेकंड इयरचा आलेला फरक आपण थर्ड इयरला ब्रॉड डाऊन केलेला आहे. त्यानंतर इंटरेस्ट आपल्याला 5% चार्ज करायचा आहे. तो इंटरेस्ट आपण 30,000 वरती चार्ज न करता 61,500 या दोन्ही वर्षाचे जे पे केलेले आहेत त्या अमाऊंटवरती आपल्याला 5% इंटरेस्ट हा चार्ज करायचा आहे. 61,500 वरती 5% इंटरेस्ट चार्ज केल्यानंतर अमाऊंट येते 3,075. आपण थोडक्यात कॅल्क्युलेशन करून पाहूया की ही अमाऊंट कशी येते. तुम्ही कॅल्क्युलेशन करताना कॅल्सी वापरू शकता किंवा तुम्ही कॅल्सीज वापरा, कारण तुम्हाला क्लासमध्ये पेपरमध्ये मोबाईल अलाउड नसणार आहे. 30,000 इंटू 5% हा आपला पहिल्या वर्षीचा 1,500चा आलेला इंटरेस्ट तो आपण पाहिला. आता आपण 30,000 नाही घ्यायचे आपल्याला इथे. 61,500 इंटू 5% 3,075 रुपीज आलेला आहे, तो आपण या ठिकाणी चार्ज केलेला आहे. आणि थर्ड इयरचा जो बॅलन्स आहे, हप्ता आहे 30,000 रुपयांचा गव्हर्मेंट सिक्युरिटीजला देण्याचा, तो आपण या ठिकाणी घेणार आहोत बाय प्रॉफिट अँड लॉस सरप्लस अकाउंट 30,000. या ठिकाणी क्रेडिट साईडचं पोस्टिंग कंप्लीट झालेलं आहे. डेबिट साईडला कोणतंही पोस्टिंग आलेलं नाही आहे, त्यामुळे आपण हे दोन्ही बाजू क्लोज करून घेऊया. क्रेडिट साईडची टोटलिटी आहे 94,575. तीच टोटल आपण डेबिट साईडला घेणार आहोत 94,575. थर्ड इयरचा जो डेबिट बॅलन्स आहे तो आपण इथे मेन्शन करणार आहोत टू बॅलन्स कॅरीड डाऊन 94,575. अशा प्रकारे इथे आपण 3ही वर्षांचा अकाउंट शो केलेले आहेत, दाखवलेले आहेत. आणि आपलं इन द बुक्स ऑफ गुरुप्रसाद लिमिटेड कंपनीचं लेजर इथे तयार झालेलं आहे. आता आपण डिबेंचर रिडम्पशन फंड इन्व्हेस्टमेंट अकाउंटमध्ये पोस्टिंग करून घेऊया. फर्स्ट इयर आपलं जे आहे तो हप्ता आपला बँकेमध्ये आलेला आहे, त्याच्यामुळे फर्स्ट इयरचा आपण पोस्टिंग करून घेतलेला आहे टू बँक अकाउंट 30,000. आणि क्रेडिट साईडला कोणतंही पोस्टिंग नाही आहे, त्यामुळे फर्स्ट इयरला त्या ठिकाणी फरक येणार आहे बाय बॅलन्स क्रेडिट डाऊन 30,000. डेबिट आणि क्रेडिट साईड दोन्हीही आपण या ठिकाणी क्लोज करून घेणार आहोत. 30,000 आणि 30,000 दोन्हीची टोटल येणार आहे आणि फरक आलेला आहे 30,000 बाय बॅलन्स कॅरीड डाऊन, तो आपण या ठिकाणी मेन्शन केलेला आहे. त्यानंतर सेकंड इयरला सुद्धा आपण 30,000 पे केलेले आहेत, ते मेन्शन करून घेऊया. या ठिकाणी सेकंड इयर टू बॅलन्स ब्रॉड डाऊन
जो आलेला आहे फर्स्ट इयरचा बॅलन्स कॅरीड डाऊन तो सेकंड इयरला आपण ब्रॉड डाऊन करून घेणार आहोत बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन 30,000 त्याचबरोबर सेकंड इयरला जो बॅलन्स आपण ब्रॉड डाऊन केलेला होता आणि त्याचबरोबर 5% इंटरेस्ट चार्ज केलेला होता ते दोन्हीची टोटल या ठिकाणी आपण बँकेमध्ये ट्रान्सफर करणार आहोत टू बँक अकाउंट. आपली टोटल येणार आहे 30,000 अधिक 1,500 बरोबर 31,500. त्यानंतर क्रेडिट साईडला आपलं कोणतंही पोस्टिंग नाही आहे त्याच्यामुळे फरक क्रेडिट साईडला येणार सेकंड इयरचा. बाय बॅलन्स क्रेडिट डाऊन 61,500 हा फरक आपला आलेला आहे. त्यानंतर आपण दोन्हीही बाजू क्लोज करून घेणार आहोत. 61,500 61,500 जो फरक आलेला आहे तो आपण थर्ड इयरला पुन्हा बॅलन्स ब्रॉड डाऊन करून घेणार आहोत.